मुंबईच्या धावपट्टीवरती इंडिगो आणि एअर इंडियाच्या विमानांचे पंख एकमेकांना धडकलेले आहेत। मुंबई एअरपोर्टवरती सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे। लँडिंगच्या वेळी धावपट्टीवर ही घटना घडलेली आहे। दोन्ही विमानांमध्ये प्रवासी होते, तर डीजीसीएने दोन्ही विमान कंपन्यांना या संदर्भात अहवाल सादर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। या संदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून। कृष्णा, नेमकं काय घडलेलं? दोन्ही विमानं एका वेळेस लँडिंग कसे करत होते आणि जर लँडिंग एका वेळेस करत होते तर हे पंखे कसे धडकले? काय अपडेट? सैजल, मुंबई विमानतळावर झालेल्या घटनेमध्ये जी माहिती आतापर्यंत मिळाली त्यानुसार इंडिगोचं एक विमान होतं आणि एअर इंडियाचं एक विमान होतं। एक विमान हे टेक ऑफ करण्याच्या तयारीमध्ये होतं, तर दुसरं लँडिंग करण्याच्या तयारीमध्ये होतं आणि त्याच वेळेला रनवेवरती हे दोन्ही विमानं जवळ आजूबाजूला आल्यामुळे दोन्ही विमानाचे जे काही पंख आहेत ते एकमेकांना थोडेसे चिकटलेले होते, घासलेले होते, असा आतापर्यंत जो काही अहवाल आहे तो आतापर्यंत समोर आलेला आहे। दोन्ही विमानामध्ये प्रवासी मोठ्या संख्येनं होते आणि त्यामुळे दोन्ही विमानामध्ये झालेले हे पंख छाटल्यानंतर जे काही वस्तुस्थिती जाणवली त्यानुसार खबरदारी म्हणून सगळ्या प्रवाशांना विमानतळावरती उतरवण्यात आलं आणि त्यानंतर त्यांना दुसऱ्या विमानाची सोय उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुद्धा करण्यात आलेले आहेत। डीजीसीएनं या सगळ्या प्रकरणाच्या चौकशीला सुरुवात केली आणि आतापर्यंत जी माहिती मिळाली त्यानुसार एअर इंडियाचं विमान हे हैदराबाद ते मुंबईला येणारं होतं आणि तिथे लँडिंग करतेवेळी ते इंडिगोचं विमान जे होतं ते मुंबई ते कोइंबतूरला जाणार होतं आणि त्या विमानाच्या अगदी जवळ आला आणि त्यामुळे ते हे पंख दोन्ही विमानांचे एकमेकांना जे काही चिकटले होते किंवा जे काही घर्षण झालेलं होतं त्यानंतर ती मोठी दुर्घटना टळली असं म्हणायला हरकत नाही। मागच्या काही दिवसापासून आपण पाहतोय की विमानाचे तांत्रिक बिघाड असतील किंवा हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड असतील याची असंख्य घटना घडताना पाहायला मिळतात आणि मुंबई विमानतळावरती एक मोठी दुर्घटना टळली असं म्हणायला हरकत नाही। मात्र इंडिगो आणि एअर इंडिया दोन्ही विमान कंपन्यांकडून जे काही स्टेटमेंट आतापर्यंत समोर आले त्यानुसार सर्व प्रवासी हे पूर्णपणे सुखरूप आहेत। सर्व प्रवाशांना सुखरूपपणे विमानामधून उतरवण्यात आलं आणि त्यानंतर मुंबईमधून जे दुसरीकडे जाणारं विमान होतं त्यासाठी दुसऱ्या विमानाची सोय उपलब्ध करून देण्यात आली। तर जे लँडिंग केलेलं विमान होतं त्यातून प्रवासी जे उतरलेले आहेत ते सुद्धा पूर्णपणे सुखरूप आहेत असं आतापर्यंत स्पष्टीकरण हे विमान कंपन्यांकडून देण्यात आलेलं आहे। मात्र डीजीसीएनं या सगळ्या प्रकाराची गंभीर दखल घेतलेली आहे। रनवेवरती दोन विमानं एकमेकांच्या संपर्कात येणं किंवा अगदी जवळ येणं हा अत्यंत गंभीर प्रकार मानला जातो आणि त्यामुळे या सगळ्या प्रकारांची चौकशी आता डीजीसीए कडून केली जाणार आहे। त्यामुळे या चौकशीच्या अहवालामध्ये काय निष्पन्न होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरती एक मोठी दुर्घटना टळली असं म्हणायला हरकत नाही, कारण विमान हा अत्यंत संवेदनशील विभाग मानला जातो आणि त्याच्या संपर्कामध्ये जर अशा पद्धतीनं घर्षण निर्माण करणारी जी एखादी कुठली गोष्ट येईल त्यानंतर मोठी दुर्घटना घडू शकते। मात्र या प्रकरणामध्ये तशा पद्धतीचा काही प्रकार झालेला नाहीये। तर दोन्ही विमानातले सर्व प्रवासी हे पूर्णपणे सुखरूप असल्याचं आतापर्यंत सांगण्यात आले। मात्र या सगळ्या प्रकरणाची चौकशी आता डीजीसीए कडून केली जाणार आहे। निश्चितच धन्यवाद दिलेल्या सर्व अपडेटसाठी कृष्णा। तर आपण पाहतोय मुंबई एअरपोर्टवरती सुदैवाने ही दुर्घटना टळली। महत्त्वाची माहिती हातात आलेली आहे। एक विमान हे लँडिंग करत होतं तर दुसरं विमान टेक ऑफ करत होतं आणि त्या दरम्यान ही घटना घडली आहे।